ही उमेदवारी या भागाचं प्रतिनिधित्व करत असताना माझ्या वडिलांनी 2009ला 2014ला आणि 2019ला 3 वेळा निवडणूक लढवत असताना इथल्या मायबाप जनतेने भारत नानांच्यावरती विश्वास दाखवून 3 वेळेला आशीर्वाद देण्याची भूमिका त्या ठिकाणी पार पाडली। महाविकास आघाडीच्या पाठीमागे उभं राहायची ही भूमिका घेतल्यानंतर आम्ही जाहीररित्या आदरणीय या सोलापूर जिल्ह्यातल्या खासदार प्रणितीताई आणि माढा पंढरपूर तालुक्यातली 57 गावं ही माढा लोकसभेला जोडली गेली होती। त्या ठिकाणी धैर्यशील भैयाच्या पाठीमागे इथली तमाम मायबाप समाज जे समाज आज रस्त्यावरती उतरतो, मग मनोज जरांगे साहेबांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज आज गेले 1.5-2 वर्ष झालं रस्त्यावरती उतरतोय, न्याय हक्क मागतोय। धनगर समाज बांधव एसटी प्रवर्गामध्ये आरक्षण मागतोय, मुस्लिम समाज न्याय हक्क परंतु काँग्रेस पक्षानं महाविकास आघाडीचा धर्म पाळण्यासाठी त्यांना एबी फॉर्मही दिला नाही आणि विनंती करून त्यांचा अर्ज त्या ठिकाणी माघारी घेतला। मात्र अशीच परिस्थिती इथं व्हायला पाहिजे होती, पण इथल्या स्थानिक काही चुकीच्या माणसामुळे ते घडलंय। मी प्रचाराचा शुभारंभ करत असताना देखील महाविकास आघाडीच्या सर्व आदरणीयांनी आजही संपूर्ण विठ्ठल परिवार माझ्या पाठीशी ताकदीनं तन धन मनानं पाठीमागं त्या ठिकाणी उभा आहे। प्रस्थापितांच्या विरोधात सर्व आघाड्यांवर तुम्ही टिकणार का? प्रस्थापिताच्या विरोधात लढत असताना मी टिकणं यासाठी मी ठामपणे तुमच्या समोर सांगतोय की इथल्या मायबाप जनतेचा राज्यातील पत्रकार आणि डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या वतीनं राज्यात जय हो महाराष्ट्र ही मोहीम सुरू आहे आणि त्या मोहिमेअंतर्गत आज आम्ही आलोय पंढरपूर तालुक्यातल्या सिद्धेवाडी येथे आणि त्या ठिकाणी आपण भेटतोय एक डॅशिंग उमेदवार, एक डॅशिंग नेता की ज्यानं युवा नेता म्हणून पंढरपूर तालुक्यात धडाडीनं आपलं काम सुरू केलंय। तर त्यांचं नाव आहे भगीरथ भालके। स्वर्गीय भालके नाना हे सोलापूर जिल्ह्यातील एक लोकप्रिय नेते आणि प्रस्थ म्हणून भालके नानांचं नाव सोलापूर जिल्हा आणि पंढरपूर तालुका नेहमीच घेत आलेला आहे। त्यांचे चिरंजीव, त्यांची परंपरा ही लोकांशी नाळ कशा पद्धतीनं जतन करायची हे नाना आपल्या कृतीनं नेहमी जनतेला दाखवायचे। तीच परंपरा भगीरथ भालके आता काँग्रेसची उमेदवारी घेऊन पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून लढतायत। मी त्यांना विचारतो की भगीरथ दादा, तुम्ही ही उमेदवारी कुठल्या आधारावर पुढे आणली? नमस्कार सर। ही उमेदवारी या भागाचं प्रतिनिधित्व करत असताना माझ्या वडिलांनी 2009ला 2014ला आणि 2019ला 3 वेळा निवडणूक लढवत असताना इथल्या मायबाप जनतेने भारत नानांच्यावरती विश्वास दाखवून 3 वेळेला आशीर्वाद देण्याची भूमिका त्या ठिकाणी पार पाडली आणि या मतदारसंघात काम करत असताना मायबाप जनता ही सर्वस्व आणि केंद्रबिंदू मानून त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत त्या ठिकाणी प्रयत्न केला आणि तीच भूमिका घेऊन जाण्यासाठी त्यांच्या दुःखद निधनानंतर मी पोटनिवडणूक लढवली। त्या पोटनिवडणुकीच्या मध्ये अनेक त्या दरम्यानच्या घडामोडी झाल्या, अनेक शक्त्या ताकदी एकत्रित आल्या आणि माझा त्या निवडणुकीमध्ये 37 मतांनी पराभव झाला। पण तो पराभव उमेदवार या नात्यानं स्वतः जबाबदारी स्वीकारून त्या नानांच्या नंतरच्या प्रतिकूल परिस्थितीत मी अनेक चढ उतारावरती मात देऊन अनेक चढ उताराच्या प्रसंगाला सामना करत या इथल्या पंढरपूर आणि मंगळवेढ्यातल्या तमाम मायबाप जनतेच्या नानांच्या पासून जिव्हाळ्याच्या ऋणानुबंधाच्या नात्याला त्यांच्या पाठबळाचं त्या ठिकाणी शिदोरी घेऊन त्यांचं पाठबळ भक्कम पाठिंबा घेऊन अनेक अडचणीला त्या ठिकाणी तोंड देत इथपर्यंत आलोय। आणि महाविकास आघाडीच्या, कारण लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी या भागात काम करत असताना मध्यंतरीच्या काळात त्यावेळेस मी BRS पक्षामध्ये त्या ठिकाणी गेलो होतो, पण लोकसभेच्या वेळी इथल्या मायबाप जनतेने, कारण भारत नानांची आम्हाला शिकवण होती की कोणताही निर्णय, कोणतीही भूमिका घ्यायची असेल तर आपल्या सोबतच्या गावातल्या प्रत्येक वडीलधाऱ्याला, प्रमुख पदाधिकाऱ्याला विचारात आणि विश्वासात घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घ्यायचा नाही। आणि लोकसभेला काय आपण घ्यायचं म्हणल्यानंतर इथल्या सर्वसामान्य मायबाप जनतेची भूमिका आणि भावना हेच होती की महाविकास आघाडीचं,
कारण केंद्रातलं हे भाजपचं सरकार चुकीचं सरकार, जे शेतकऱ्यांच्या विरोधातलं, सर्वसामान्यांच्या, तरुणांच्या, माता भगिनींच्या विरोधातलं, बदलण्यासाठी एकवटणं ही काळाची गरज होती. 2014ला 2019ला या भागानं निवडून दिलेला खासदार कधी आमच्या हक्कासाठी, शेतकऱ्यांच्यासाठी, सर्वसामान्यांच्यासाठी संसदेत भांडताना बोलताना दिसून आला नव्हता. म्हणून ते बदलायचं असेल तर खासदार प्रणितीताई शिंदे सारख्या एक चांगल्या लोकप्रतिनिधी तिथं पाठवणे गरज आहे. म्हणून सगळ्यांनी महाविकास आघाडीच्या पाठीमागे उभं राहायची ही भूमिका घेतल्यानंतर आम्ही जाहीररित्या आदरणीय या सोलापूर जिल्ह्यातल्या खासदार प्रणितीताई आणि माढा पंढरपूर तालुक्यातली 57 गावं ही माढा लोकसभेला जोडली गेली होती. त्या ठिकाणी धैर्यशील भैयाच्या पाठीमागं इथली तमाम मायबाप जनता पाठीमागं उभं राहिली आणि या मतदारसंघातनं खासदार आदरणीय प्रणितीताईंच्या पाठीमागं 45,500चं मताधिक्य इथल्या मायबाप जनतेने उभं करून ताईंच्या विजयामध्ये सिंहाचा वाटा उचलला आणि त्याच वेळी ठरवलं की पुढची निवडणूक देखील आपण महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच, जनभावना आमच्या वडीलधाऱ्यांचं म्हणणं होतं की हे चुकीचं महाराष्ट्रातलं सरकार आपल्याला खाली खेचायचं असेल, शेतकऱ्याला, कारण ग्रामीण भागात आपली म्हण आहे की इडापिडा टळू दे आणि बळीचं राज्य येऊ दे. खऱ्या अर्थानं बळीराजाचं, शेतकऱ्याचं जर राज्य आणायचं असेल तर हे चुकीचं सरकार जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत राज्यातल्या शेतकऱ्याला, माता भगिनीला आणि जे समाज आज रस्त्यावरती उतरतो. मग मनोज जरांगे साहेबांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज आज गेले 1.5-2 वर्ष झालं रस्त्यावरती उतरतोय, न्याय हक्क मागतोय. धनगर समाज बांधव एसटी प्रवर्गामध्ये आरक्षण मागतोय, मुस्लिम समाज न्याय हक्क मागतोय, कोळी समाज बांधव मागतोय, लिंगायत समाज त्या ठिकाणी मागतोय. प्रत्येक समाजाला, शेतकऱ्याला, शेतीला जोडधंदा म्हणून पूरक असणाऱ्या दुग्ध व्यावसायिक शेतकऱ्याला देखील सरकार वेठीस धरण्याचं काम त्या ठिकाणी करत आहे. कारण अनुदानाच्या नावाखाली गेले जानेवारी महिन्यापासून दुग्ध विकास मंत्री अनुदानाचं गाजर दाखवतात, पण ते कधीच त्या ठिकाणी पूर्ण केलं जात नाही. म्हणून हे बदलल्याशिवाय इथल्या शेतकऱ्याला चांगले दिवस येणार नाहीत. या दादा, हे बदल करायचे तर महाविकास आघाडीनं एक संघ राहणं अपेक्षित होतं. मग तुमच्या मतदारसंघात महाविकास आघाडीच्या मित्र पक्षाचा उमेदवार दुसरा कसा? मुळात तुम्ही म्हणताय ते खरं आहे. माझ्या महाविकास आघाडीचा काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार या नात्यानं माझी लढाई भाजप सरकारच्या विरोधात आणि सरकारच्या चुकीच्या लोकप्रतिनिधीच्या विरोधात आहे. तीच भूमिका महाविकास आघाडीच्या नेते मंडळीची देखील तीच भूमिका आहे, भावना आहे. परंतु या दोन्ही तालुक्यातली काही चुकीची माणसं, चुकीच्या प्रवृत्त्या जे त्या ठिकाणी आमच्या इथं प्रसिद्ध आहेत मतदारसंघात, उचल गँग, पाकिट गँग म्हणून त्या ठिकाणी उचल आहे, प्रसिद्ध आहेत, यांनी चुकीच्या मेसेज किंवा चुकीच्या भावना तिथं पोहोचवल्यामुळं काही नेते मंडळीचा गैरसमज त्या ठिकाणी झाला होता. परंतु महाविकास आघाडीत काँग्रेस पक्षानं सगळ्यात पहिल्यांदा माझी उमेदवारी जाहीर करून मला एबी फॉर्म देखील त्या ठिकाणी दिला होता. असाच माझ्या बरोबर दक्षिण सोलापूरला माझ्या उमेदवारीच्या बरोबर आदरणीय दिलीप माने साहेबांची देखील उमेदवारी डिक्लेअर झाली होती. परंतु काँग्रेस पक्षानं महाविकास आघाडीचा धर्म पाळण्यासाठी त्यांना एबी फॉर्मही दिला नाही आणि विनंती करून त्यांचा अर्ज त्या ठिकाणी माघारी घेतला. मात्र अशीच परिस्थिती इथं व्हायला पाहिजे होती, पण इथल्या स्थानिक काही चुकीच्या माणसामुळे ते घडलंय. मी प्रचाराचा शुभारंभ करत असताना देखील महाविकास आघाडीच्या सर्व आदरणीय नेते मंडळींना विनंतीच त्या ठिकाणी करतोय. आजही आपल्या माध्यमातून विनंती करणार आहे की माझी लढाई भाजपचं सरकार खाली खेचण्यासाठी, चुकीचा लोकप्रतिनिधी बदलण्याच्यासाठी आहे आणि आपण देखील या बाबतीत सकारात्मक विचार करून उमेदवार या नात्यानं आमचा देखील तुम्ही विचार करू नका. इथल्या तमाम मायबाप जनतेच्या मनाचा, अंतर्मनाचा कानूसा घेऊन तुम्ही त्या ठिकाणी विठ्ठल परिवार म्हणजे भारत नानांच्या राजकारणात विठ्ठल परिवाराची भूमिका महत्वाची असायची. सध्या विठ्ठल परिवार तुमच्या सोबत आहे का? विठ्ठल परिवारातले सगळे सदस्य माझ्या सोबत आहेत. परवा दिवशी जाहीररित्या पंढरपूरमध्ये मिटिंग घेऊन ग्रामीण भागाची, शहरी भागाची त्यांनी मिटिंग घेऊन सांगितलेलं आहे की स्पष्टपणे आपण एक दिलानं, कारण परिवाराची यापूर्वी देखील आमची एकत्रित मिटिंग आणि कार्यक्रमाच्या ठिकाणी सांगितलंय, परिवारातला कोणताही सदस्य निवडणुकीला सामोरं जात असताना, मग मी असेल, कल्याणराव काळे असतील, युवराजदादा असतील, गणेशदादा पाटील असतील आणि परिवारातले अनेक त्या ठिकाणी सहकारी निवडणुकीला सामोरं जात असताना आपण राजकीय त्या ठिकाणी काही पक्षाचे त्यांच्यावरती बंधनं असतील तर ते बाजूला सारून परिवार या भूमिकेतून एक दिलानं राहणं
ही त्यांनी त्या यापूर्वी सांगितलेलं आणि आजही संपूर्ण विठ्ठल परिवार माझ्या पाठीशी ताकदीनं तन धन मनानं पाठीमागं त्या ठिकाणी उभा आहे. प्रस्थापितांच्या विरोधात सर्व आघाड्यांवर तुम्ही टिकणार का? प्रस्थापिताच्या विरोधात लढत असताना मी टिकणं यासाठी मी ठामपणे तुमच्या समोर सांगतोय की इथल्या मायबाप जनतेचा पाठिंबा, कारण मी एका महिन्यापूर्वी जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्तानं या मतदारसंघातल्या 17 दिवसामध्ये वेगवेगळ्या गावात, मतदारसंघातल्या 17 गावात मुक्कामी मी त्या गावात मुक्काम करून 102 गावात त्या ठिकाणी गेलो होतो आणि त्याच वेळी माझी भूमिका सांगितली होती, माझी लढाई कशा पद्धतीने असेल सांगितली होती आणि त्यावेळी तमाम मायबाप जनतेने माझ्यासोबतच्या वडीलधारी पदाधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की तुमच्या लढाईत तुमच्या सोबत नाही तर 2 पावलं पुढे राहून त्या ठिकाणी आम्ही लढू. आणि मायबाप जनतेच्या पाठिंब्यामुळं, कवच कुंडलामुळंच या प्रस्थापिताच्या किंवा इथल्या या लढाईत मी चांगल्या पद्धतीनं मोठ्या मताधिक्यानं, लोकसभेपेक्षा सुद्धा जास्त मताधिक्यानं विजय संपादन करेल हा ठाम विश्वास इथल्या माझ्या सोबतच्या मायबाप जनतेच्या आशीर्वादामुळे मला माझ्या मनामध्ये ठाम विश्वास आहे. तर हे आहेत भगीरथ दादा भालके, सोलापूर जिल्हा डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक प्रवीण नागणे, तसेच पंढरपूर तालुका अध्यक्ष सचिन कुलकर्णी आणि पंढरपूर तालुक्यातील तमाम पत्रकार बंधूंच्या वतीनं मी दादांना निवडणुकीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.